नमस्कार मंडळी, आनंदी किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण केळ्याचं शिकरण बनवणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका पातेल्यात मी 1/2 लिटर दूध तापवून घेणार आहे. या दुधाला छानशी उकळी आली की आपल्याला यात केशर घालायचं आहे. केशर घातल्यानंतर आपल्याला इथे साखर घालायची आहे. जवळजवळ 7 ते 8 चमचे मी इथे साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर आपल्याला दुधाला पुन्हा एकदा उकळी घ्यायची आहे. आता यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला ही 2 पिकलेली केळी घ्यायची आहे आणि ही केळी आपल्याला छानपैकी कुस्करून घ्यायची, स्मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही हाताने केलं तर उत्तमच, नसेल हाताने आवडत तर तुम्ही चमच्याने करू शकता. केळ्याचं शिकरण हे अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट आणि झटपट शरीराला ऊर्जा देणारा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. उपवास करणाऱ्यांसाठी तर हे अमृतच आहे. इथे आपण 2 केळी कुस्करून घातलेली आहेत आणि एक केळ्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून केळ्याच्या शिकरणामध्ये घालायचे आहेत. आता ही सगळी केळी आपल्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला जे आपण थंड दूध करून ठेवलंय ते दूध आपल्याला यात घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुधाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता. केळ्याचे शिकरण अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी आपण इथे थोडीशी वेलची पूड घालणार आहोत आणि मग हे मिश्रण आपण मस्तपैकी थंड करून घेणार आहोत. अवघ्या 10 मिनिटात आपलं केळ्याचं शिकरण रेडी झालेलं आहे. हे शिकरण तुम्ही पुरीसोबत किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकता.